आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा 7वा दिवस आहे। माझी महिला भगिनी बसलेली आहे। अद्यापही कुठल्या प्रशासनाने दखल घेतलेली नाही, तरी पण आपण त्यांच्या तोंडून ऐकू की तुमचं म्हणणं काय आहे, मागण्या काय आहेत। काका, तुमचं काय झालं आणि कशासाठी बसलो? माझं नाव शिवाजी टलकर आणि माझ्या पोराचा मर्डर गेलेला आहे। आता जवळजवळ आता हे 6 महिने 1 दिवस झाला। आज 2 म्हणजे 6 महिने 2 तारखेला 6 महिने झाले बरोबर आहे। हे मर्डर झाला पोराचा, तरी माझे 4-5 आरोपी अटक आहेत। 1 आरोपी फरार आहे, तो शिंदे शहर गटाचा अध्यक्ष आहे। आणि ह्यात माझे 17 मुद्दे पोलिसांनी नाव माहिती आहे का तुम्हाला? नाव माहीत आहे, फरार आरोपीचं नाव माहीत आहे की रणजित चौधरी। ही 17 मुद्दे माझे त्यांनी पोलिसांनी लपवून ठेवलेले आहेत। त्यामुळं आपण मला SITची मागणी आणि राजकारण ह्यामध्ये राजकारण आल्यामुळं माझ्या सगळे दवाखाना दाबला गेला। माझ्या पोराचा दवाखाना दाबला गेला आहे। पूर्ण 17 म्हणजे 30 घंटे त्यांनी दवाखाना दाबला गेला माझा पोराचा। ह्यात राजकारण आलेलं आहे। SIT कशाला पाहिजे तुम्हाला? SIT म्हणजे हे कारण माझ्या पोराचं मर्डर झालेलं आहे। यात 8-9 जणांचा ज्या चार्जिंग पंपचे फुटेज आहेत, प्रियदर्शनी फुटेज आहेत, ते फुटेज त्यांनी पोलिसांनी घेतले नाहीत। आणि आरोपी अद्यापही आता त्यांना 1 आरोपी पकडण्यात आला नाही। शिंदे शहर गटाचा अध्यक्ष आहे आता सध्या तो रणजित चौधरी। मग तुमच्या मागण्या काय मान्य केल्या आणि काय दबावल्या? माझ्या मागण्या काय मान्य केली? एक मागणी मान्य केली नाही। माझी मागणी आहे, माझ्या पोराची चौकशी व्हायला पाहिजे आणि पूर्ण माझ्या 30 घंटेला पोराला डॉक्टरनी का ठेवलं माझ्या पोराला? तुमच्यापाशी डोक्याचं ऑपरेशन होत नाही तर इथं माझ्या पोराला का रेफर केला सोलापूरला? हे 30 घंटेचा रेफर का केला नाही? यात चौकशी करायला पाहिजे त्यांनी, डॉक्टरला सहआरोपी करायला पाहिजे। SIT लागली की पूर्ण ह्यात माहिती पडते पूर्ण SITमध्ये, ह्यामुळे आपल्याला SIT पाहिजे। तुम्ही हे मुद्दे सांगू शकाल का? नाही तुमची दखल घेतली तर पुढचं आंदोलन, तुमची आंदोलनाची दिशा काय असेल, किंवा तुम्ही इथून उठणार आहेत का नाही? मी उठणार नाही। ज्या टायमाला SIT वाले इथे येतील, माझा जबाब घेतील, त्या टायमाला इथनं उठणार आहे मी। त्याशिवाय मी इथनं उठणार नाही। कारण माझं पोरगं गेलं, एकुलतं एक पोरगं गेलेलं आहे। बहिणीची छेड काढल्यामुळे आमच्या पोरानं त्याच्या पोराला मारलं। कायद्यामध्ये काय सांगा? बहिणीची छेड काढून जर माझ्या पोराचा मर्डर होत असला तर ही भारतामध्ये सगळ्यात मोठी घटना आहे का बारकी घटना आहे? मग ही कायद्याला विचार करायला पाहिजे का नाही? एवढी मोठी घटना आहे। माझ्या पोरीला छेडून माझ्याच पोराला मारून टाकलं, म्हणजे पोरगा माझ्या बहिणीला छेडल्यामुळे त्या पोराला मारामारी झाली। पुन्हा त्याच्या ही फुटेज आहे, ती चार्जिंग बॉम्ब बसली, ती फुटेज घेतली नाही पोलिसांनी। ती निर्दयीपणे माझ्या पोराला इतकं त्यांनी 7 वाजता 7:15 वाजता झालेली भांडणं, पुन्हा त्याने त्या पोराने चुलत्या मालत्याला सगळ्या राजकारणात लोकांना बोलवून माझ्या पोराला सगळ्या दुकानात सगळ्या लोक म्हणजे सगळ्या गल्लीसमोर तिथं मारले माझ्या पोराला सगळं म्हणजे नरड्याला मारलं, अवघड ठिकाणी मारलं, इथं आतड्याला मारलं, सगळं डोक्याला मारलं। इतकं भयानक मारलं नरड्या मानेला जास्त मारलं त्यांनी। सगळं प्लॅन करून ह्यांनी सगळ्या लाईटी बंद केल्या, 2 मानेला मारल्यावर लाईटी बंद केल्या त्यांनी। लाईटी बंद केल्यावर ती सगळी फुटेज आहे त्याची, ती फुटेज घेतली नाही ह्यांनी पोलिसांनी। मी सगळं दाबण्यात आलं आहे। राजकारण असल्यामुळे हे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे। त्यामुळे मला SIT पाहिजे। SIT वाल्यांनी माझा जबाब घेतला तर मी इथं उठणार आहे। माझं इथं माझी डेड बॉडी भीतली नेली तर चालेल माझी इथली। तुम्हाला राजकारण झालंय असं म्हणायचं का ह्याच्यात? 100% राजकारण आहे। राजकारण असल्याशिवाय एवढा माझा मुद्दा दाबला गेला नाही। एवढा मुद्दा दाबण्यात म्हणजे राजकारण आल्यामुळेच माझा मुद्दा दाबला गेला ना। त्याशिवाय एवढं प्रकरण दाबणं जात येते का? भारतामध्ये सगळ्यात मोठी काय बोला तुम्ही? बोलत आहे, तुम्ही काय म्हणताय? मी एवढा विनंती करेन शिंदे साहेबाला, तुमची लाडकी बहीण 7 दिवस झालं उपास तपास मी इथं बसलेला आहे। माझं कोण न्याय घेईन, शासनसुद्धा बघिन येते आमच्याकडं। लाडकी बहीणचा एक मुलगा गेलेला आहे, तुमचाच अध्यक्ष आहे, शिंदेच्या गटाचाच अध्यक्ष आहे रणजित चौधरी। का त्याला आम्हाला का नाही भेटेन अजून बी? का नाही देणार त्यानं? तुमचं पुढचं काय म्हणणं काय? पुढचं आम्हाला SIT पाहिजे।
चौकशीच पाहिजे. चौकशीच पाहिजे, आम्हाला यशाचीच पाहिजे. तोपर्यंत तुम्ही उठणार का उठणारच नाही आम्ही इथनं. जीव का जाईन आमच्यातलं, पण उठणार नाही आम्ही यासाठी लागल्याशिवाय. म्हातारपणीचा आधार होता आमचा मुलगा मला. ते शिंदे साहेब, शिंदे गटचं माणूस त्याने आमच्या मुलाला मारलं. मग कसं नाव होतं, शिंदे गटाचं नाही? कोण होतं? रणजित चौधरी, हा, शिंदे गटाचं अध्यक्ष होतं त्यानं. हा, त्यानं माझ्या मुलाला मारून टाकलं. हा. मग आता तुम्हाला मुली किती आहेत? मला 7 मुली आहेत ती. मग 7 मुलीला भाऊ लागते का नाही? हा. तुम्ही कसं मला बहीण म्हणून मारणार लागला? मग का मला त्या बहिणीला भाऊ लागतंय का? मला असं किस आमचं हे घेणे ती. मग तुम्ही आता कधी उठणार? आम्ही उठणारच नाही. त्याला जोपर्यंत न्याय मिळेल. मी माझ्या मुलाला नाही, आता बघा. माझ्या मुलाला न्याय भेटल्याशिवाय मी उठणार नाही. माझा जीव का जाय नाही तर पहिला यासाठी मागणी व्हावं त्याला.